परवा लोकसभेमध्ये सभागृहामध्ये जे महिला विधेयकाबद्दल जो काही निर्णय झाला तो ऐतिहासिक निर्णय होता आणि त्या महिला विधेयकाला, महिला आरक्षणाला हे आपल्या काँग्रेसच्या सर्व आणि आपल्या मित्रपक्षांनी त्याला विरोध केला आणि त्यांचा जो कुटील डाव होता तो डाव हाणून पडला असं मला म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की सरकार म्हणते की आम्ही महिला आरक्षण देणार होतो पण काँग्रेसनी महिला आरक्षण देऊ दिलेलं नाही असं त्यांचं म्हणजे सगळीकडे अजेंडा चालू आहे. काही ठिकाणी मोर्चा काढतात, काही ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगायला लागलेले आहेत की काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण देऊ दिलेलं नाही, आम्ही देण्यास तयार होतो. तर मला असं म्हणायचं आहे काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण जो आहे तो आत्ता नाही आहे, तो 2023 सालीच महिलांना आरक्षण द्या म्हणून अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि मित्रपक्षाची होती, डाव्या आघाडीची होती. तेव्हापासून आमची मागणी होती. लोकसभेमध्ये हा प्रस्ताव होता पण सत्ताधारी पक्षाने 2023 पासून आजपर्यंत महिला आरक्षण दिलेलं नाही. मग आता या सत्ताधारी पक्षाने महिलांना आरक्षण देण्यासाठी जो विधेयक मांडला तर मला असं म्हणायचं आहे की 2023 पासून तुमच्याकडे हा प्रश्न प्रस्तावित असताना पुन्हा तुम्ही स्वतः महिलांना आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवता. ठीक आहे, आपण महिलांचा सर्वांनी पहिल्यापासून काँग्रेस पक्ष हा सन्मान करत आलेला आहे. इतिहास आहे. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी होत्या. लोकसभेचे सभापती, राष्ट्रपती काँग्रेसच्या होत्या. आम्ही पहिल्यापासून महिलांना सन्मान करत आलेलो आहोत. हा इतिहास आहे. त्याच्याबद्दल मला काय, आजही काँग्रेस पक्षाची भूमिका अशीच आहे की 543ची जी संख्या आहे त्या संख्येवर तुम्ही आजही जर त्या ठिकाणी जर तुम्ही आरक्षण दिलात तर आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेस पक्ष म्हणतो आहे. पण उलट काय झालेलं आहे की महिलांच्या आरक्षणाच्या जी बाजू आहे ती बाजू पुढं करून त्याच्या पाठीमागं काहीतरी गटकारस्थान करायचं या गोष्टीला आमचा काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि तो डाव हाणून पाडलेला आहे.